अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कोपरगावात अवैध वाळू वाहतुकीवर धाड टाकत 12.80 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। तालुक्यातील रवंदा परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेनं पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करत 2 आरोपींना ताब्यात घेतलं। या कारवाईत 12,80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार आणि पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात कारवाई करीत होते। त्यावेळी रवंदा टाकळी मार्गावर एका डंपरमधून अवैधरित्या वाळू वाहतूक होत असल्याची माहिती पथकाला मिळाली। माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून टाटा कंपनीचा डंपर आणि त्याच्या मागे येणारी मोटरसायकल अडवली। चौकशी दरम्यान आरोपींची नावं विक्रम बाजीराव आहेर वय वर्ष 37 आणि पंढरी मसू आहेर वय वर्ष 46 दोघेही राहणार मुखेड तालुका येवला जिल्हा नाशिक असे असल्याचे निष्पन्न झाले। आरोपींकडून 20,000 रुपयांची 2 ब्रास वाळू, 12 लाख रुपयांचा टाटा डंपर आणि 60,000 रुपयांची मोटरसायकल असा एकूण 12,80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे आणि त्यांच्या पथकानं केली आहे। यसन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।